मालवणच्या बाजारात आलात तर माशांची ही चांदीसारखी चमचम पाहून डोळे दिपतील. माशांचा लिलाव आता होतो सकाळच्या वेळेस इथे, तर त्याचीही गर्दी आहे. आणि कानावर कधीही न ऐकलेल्या माशांची नावही पडतील. तिथून थोडं पुढे गेलात तर या गावठी भाज्यांच्या खरेदीचा मनसोक्त आनंदही घेता येईल. तर संत्र्यासारखाच असतो, पण हा मोठा प्रकार आहे. मालवणच्या जंगलात दरीत बसलेलं गाव बघणं म्हणजे शांती देणारा अनुभव. मालवणची ही निराळी भटकंती मी केली प्रेमळ मालवणी माणसांच्याच होमस्टेमध्ये राहून. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे मालवणच्या एका खास भटकंतीवर. माझी इथली दिवसाची सुरुवात झाली मालवणच्या किनाऱ्यावरती जाऊन. सूर्याचं पहिलं किरण किनाऱ्यावर पडतं न पडतं तोच मालवणचा समुद्र किनारा मालवणी बोलीने असा गजबजू लागला. कापी कसं दिलं? मी आता आली आहे मालवणच्या बंदरावरती आणि माझ्या आजूबाजूला तुम्हाला भरपूर गर्दी दिसत असेल. तर माशांचा लिलाव आता होतो सकाळच्या वेळेस इथे, तर त्याचीही गर्दी आहे. आणि इकडे बघा ना, खूप सारे मासे असे पसरलेले दिसतात. तर मी आता हा परिसर फिरणार आहे. सकाळी 6:30 ते 7 पासून मालवणच्या किनाऱ्यावर हा लिलाव सुरू झालेला असतो. मी गेले होते तेव्हा सुरमईची अशी रासच लागली होती. बाकी मासेही पुष्कळ होते आणि मासे खरेदीसाठी माणसंही. सुरमई यावेळी बंपर होता, सोबतच पापलेट, खापरी पापलेटही होता. बांगडे, सौंदाळे, करलीही पुष्कळ होती. एकीकडे प्रॉन्स आणि हे मुळेही होते. परिचित अपरिचित मासे बघत मी या बाजारातून फिरत होते. माणसांच्या गर्दीत जी चंदेरी चमचम दिसतीये ना, ती माशांची आहे. मालवणचा किनारा सकाळी असा रंगीबेरंगी आणि माशांच्या चमकीने लखलखत असतो. कोलमी आहे, हा सोळा आहे, हा सौंदा आहे, हे बांगडे, हे कोकरे, हे सगळे सुरम आहे. हे बांगडा आहे मोठा, हे रापणीचा बांगडा आहे, हे सौंदा आहे. रापणीच्या बांगड्यात आणि याच्यात काय फरक असतो? हे जास्त महाग असतात आणि ते स्वस्त असतात. ते 400 रुपये टोपली, हे 1,000 टोपली असते. तिथे ना असे टोपलीतून मासे येताना दिसतात आणि या टोपल्या बघितल्या ना तर त्याच्यावरती असं रंगकाम केलंय. आणि अशी रंगकाम म्हणजे काय, तर त्यावरती अक्षरं लिहिली आहेत आणि त्या अक्षरांवरून कळतं की हे कुठल्या वेंडरचं आहे. तर ही अक्षरं म्हणजे इथली कोडिंग सिस्टीम आहे. इथं फिरताना लक्षात येतं की एवढ्या जागेत एकाच वेळी किती गोष्टी सुरू आहेत. कोणी बोली लावत माशांचा लिलाव करतंय, 5 रुपये, 10 रुपये, 615, 615, 615. कोणी हिशोब लिहून ठेवतंय. स्त्रिया आता टोपली मासे लिलावातून खरेदी करून विकायला घेऊन जातात. क्रेटवर, टपावर लाकडी फळी लावून काहींनी इथेच मासे मांडले. लिलावाच्याच ठिकाणी मच्छी मार्केट हळूहळू सुरू झालं होतं. रेटचा लिलाव होतो. म्हणजे तुमचे 500 असले तर मी 550 करणार, दुसरे कोणतरी 600 करणार, असं रेट काय होईल तो. पण दिवसाला रेट चेंज होत असतो, एकच रेट राहतात. आज 600 रुपये झालं ना, उद्या नाही भेटली तर 800 रुपये पण होईल, खूप भेटली तर 500 रुपये पण होईल, असं आहे. हां, आम्ही सुरमई तर घेतलीच, सोबत खाडीतला एक हा मासाही घेतला. आम्ही जो मासा खरेदी केलाय ना तर त्याचं नाव आहे गुंजली. तर तो आता कट करून घेतोय आम्ही. मासे साफ करून कट करून देणाऱ्या स्त्रियांची रांग वेगळी आहे. आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी हे कायम म्हणजे असतं.
आम्हाला असं काय म्हणायचं, एक वार असा जात नाही की आमच्या तोंडात मासा पडत नाही असं असायचं. त्यामुळं कायम हे खारं असायचं घरी स्टोअर केलेलं. पर्यटक इथून आईसबॉक्समधून मासे घेऊनही जाऊ शकतात. दररोज सकाळी मालवणचं हे अर्थचक्र माशांभोवती असं गोल गोल फिरत असतं. मी आता मालवणचा हा माशांचा लिलाव आणि माशांचा हा जो बाजार आहे तो बघितला. तर इथे अजून एक मार्केट आहे, तर तिथे आपल्याला खास म्हणजे ज्या भाज्या आहेत, कोकणातल्या खास ज्या भाज्या मिळतात, तर ते लोकल मार्केट सुद्धा आता मी बघायला जाणार आहे. तर तिकडे जाऊयात. मालवणच्या किनाऱ्यापासून थोडं आत आलं की हा गावठी भाज्यांचा बाजार दिसतो. मी आता मालवणच्या बाजारात आली आहे आणि हा बाजारसुद्धा हळूहळू आता जागा होतोय आणि आजूबाजूला अतिशय अशा ताज्या ताज्या भाज्या दिसत आहेत, कोकमचं आगळ दिसतंय. तर आपण काही छान इंटरेस्टिंग असे कोकणातले खास जिन्नस खरेदी करूयात. आजूबाजूच्या गावातल्या स्त्रिया त्यांच्या परसात येणाऱ्या ताज्या भाज्या घेऊन मालवणच्या या छोट्या गल्लीमध्ये आल्या होत्या. पपई, सुरण, कणगी, आमसूल आणि कित्येक पालेभाज्या यांनी ही गल्ली अशी टवटवीत दिसत होती. इथं फिरताना मला या ताईंकडे माझी आवडती भाजी दिसली. मार्केटमध्ये फिरताना आम्हाला दिसली एक खास अशी मेथी. ही मेथी तुम्ही पाहिली आहे का सांगा, एक मिनटं दाखवते. तर ही ती मेथी आहे, ही आहे समुद्री मेथी जी रेतीमध्येच उगवते. तर खूप म्हणजे थोडीशी अशी कडूसर असते, पण खूप धुवायला लागते, त्याची रेती काढावी लागते आणि मग ह्याची भाजी करतात. ही आम्ही आज खरेदी करतोय. आज रात्री जेवणाला ही भाजी असणार आहे समुद्री मेथीची. बिनाखत ही फक्त समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूत उगवून येते. काही जण हिला बारीक मेथी म्हणतात, काही जण समुद्र मेथी. एकदम पौष्टिक असते. मात्र माझ्यासोबत या काकू ही भाजी खरेदी करायला आल्या होत्या. त्यांच्यासोबत अशा खुमासदार गप्पा झाल्या. ते म्हातारी पण इकडेच झालो. आम्ही रोज मच्छी हां आणि भात, हां चपाती दुर्मिळ, भाकरी दुर्मिळ. हां. कधीतरी हे आता मी हे नेते ना, हे मला ना हे शेजारचे एका बाईला. अच्छा, अच्छा, तुमच्या घरी मच्छी? मच्छी वर्षाचे 12 महिने मच्छी, महिन्याचे 30 दिवस हां. मांसाहार. तुला शाकाहार आमच्याकडे मिळणार नाही. रोज मासे, भारीच. भारी. इथल्या स्त्रियांनी आंबाड्यात जशी फुलं माळली होती तशीच निगुतीनं बाजारात मांडलीही होती. बाजार करताना फक्त खरेदी होत नाही तर मनही प्रसन्न होतं. तर इथे ना मला 2 प्रकारचे लिंबू दिसत आहेत. एक आपला साधा हा नेहमीचा लिंबू आहे आणि दुसरा म्हणजे हा असा हिरवट असा वेगळाच हा लिंबू वाटतोय. तर हा जो आहे तर तो गावठी लिंबू आहे आणि त्याची साल अशी पातळ असते आणि त्याला रसही खूप छान असतो आणि तो आतून थोडासा असा काय म्हणायचं नारंगी रंगाचा असतो, संत्र्याच्या रंगाचा असतो. तर हा असा लिंबू आहे. ह्या लिंबूची पण मी खरेदी करणार आहे. तर हे 4 लिंबू 20 रुपयाला आहेत हा वाटा. आणि हा लिंबूचा मोठा भाऊ. वास. आता लगेच खायचंय की ठेवून खायचंय? ठेवून मी 2 दिवसांनी जाणार घरी. हा आहे पपनस, याला तोरंजन म्हणतात. तोरंजन, हां. तर ह्याच्या आतमध्ये ना असे संत्र्याला कसे दाणे असतात, तर संत्र्यासारखाच असतो पण हा मोठा प्रकार आहे. तर आंबट गोड असा असतो. तर मी हे घेतेय. काढू एक फळ काढ. हां. असा 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 करीत राहू. नाकाला हे करून. कर ना असं काढ. बापरे, फारच कसं आहे. जास्त नाही, 4च टाकायची. हो, नाही उग्र होईल. आणि ते लाव ना आणि त्याच्यात किना 4 टाकायची. खोबरं किनाय बाजूक ठेवायचा त्याच्यात भांड्यात आणि नंतर ती त्याच्यात 4 टाकायची. नंतर तो रस पिऊन घ्यायचो आणि मग माशीच्या कढईत टाकायची. बोनस म्हणून अशा अस्सल मालवणी रेसिपीही स्त्रिया सांगतात. मालवणमध्ये आल्यावर तुम्ही समुद्रकिनारी फिरालच, पण ताज्या टवटवीत भाज्या असलेली ही श्रीमंती बघायला मालवणच्या बाजारात ही जरूर या. तर बाजारात मी आता चांगलं तासभर फिरले आणि ही सगळी एवढी मी खरेदी केली आहे.
मासळीचा मसाला, आंबाडी, कणकी आणि करांदे असं बरंच काही काही मी खरेदी केलं आहे आणि हा सगळा बाजार घेऊन आता मी परत चालली आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. तुम्ही जर सकाळी आलात ना मालवण बाजाराला तर असा म्हणजे बाजार तुम्हाला लागलेला दिसेल, तर जरूर खरेदी करा. माशांचा लिलाव आणि मालवणमधील बाजार बघून मी होमस्टेवर परत आले. नाश्त्यासाठी आंबोळी आणि चटणी तयारच होती. नाश्त्याची वेळ झाली आहे आणि नाश्त्याला आहे आंबोळी आणि चटणी. मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी आहे आणि खोबऱ्याची आपली हिरवी जी चटणी असते ओली ती आहे. बरं वाटलं. काय झालं, आम्ही सकाळी खूप फिरलो आणि भूक खूप लागली. आता छान आंबोळी आणि चटणीचा मी आस्वाद घेणार आहे. नाश्ता करत असताना समोर इतकं सुंदर दृश्य दिसत होतं आणि होमस्टेसुद्धा या सुंदर जागीच होता. मी आता आहे मालवणमधल्या देवली गावामध्ये आणि या देवली गावामध्ये अरण्य होमस्टे नावाचा एक सुंदर होमस्टे आहे. तिथे माझा मुक्काम आहे आणि हे बघा ना, परिसर बघा इथला. मी इथे छान अशी खाट टाकली आहे आंब्याच्या झाडाखाली आणि अशी निवांत बसली आहे. पक्ष्यांचे छान छान आवाज कानावरती पडतात. मी तुम्हाला इथला परिसर दाखवते आणि होमस्टेसुद्धा दाखवते. होमस्टेच्या भोवताली पुष्कळ भातशेती आणि पाणथळ जमीन आहे. बगळे, खंड्या असे अनेक पक्षी इथून दिसतात. होमस्टेमध्ये ही बाग असल्यानं प्रसन्न आणि निवांत वाटतं अगदी. तर असा हा होमस्टे आहे आणि हे जे ओनर आहेत त्यांचं राहतं घरच आहे आणि इकडे माझी रूम आहे या बाजूला आणि इकडे सुद्धा रूम आहे. मी तुम्हाला माझी रूम दाखवते. माझी रूम प्रशस्त होती. डबल बेड आणि सगळ्या सुविधा रूममध्ये होत्या. माझ्या रूमला लागून असलेली ही रूम अधिकच सुंदर होती. तिला अटॅच गॅलरी आहे जिथून बागेचा नजारा दिसतो. आणि रूमच्या बाहेरच अशी बसायला ऐसपैस जागा आहे. इकडे सोफा आहे, तिकडे खुर्च्या आहेत आणि इथे ना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या एरियात बसला ना तर समोरचा असा सुंदर परिसर दिसतो. ही जी आहे ना ती भातशेतीच आहे, पण आता तिथे कापणी झाली आहे भाताची. तिकडे दिसतं गव्हाला, त्या बाजूला कापणी आता सुरू आहे. सकाळी संध्याकाळी इथल्या कट्ट्यावर बसून चहा आणि कॉफी प्यायला मस्त वाटतं अगदी. आणि इकडे उतरून गेल्यावरती अशी ही सुंदरशी बागच आहे. ते बघा पळालं खुळं. आणि इकडे त्या बाजूला मी बसलेली ती जागा आहे. ही खाट मी तिथे आंब्याच्या झाडाखाली ठेवली होती, तर मस्त वाटतं तिथे बसायला. आणि इकडे ना छोटंसं तळं आहे, पॉन्ड केलं त्याने तयार. तर त्यामध्ये मासे सोडलेत. तर खंड्या आणि बगळा या झाडावरती बसलेलेच असतात बरेचदा. आणि तिकडे हे गेट आहे आणि गेटच्या पलीकडे आपण पार्क करू शकतो गाडी. तिकडे आम्ही गेली आहे पार्क. आणि याच आंब्याच्या झाडावरती इकडे मचाण आहे, शिडी लावून तिथे चढता येतं. मी इथं बागेतही निवांत फिरत होते. कांचन, गुलाब यांनी ही बाग अशी सजली होती. सुपारी, आंब्याची झाडं, हिरव्यागार वेली यांनी तर डोळे सुखावलेच जायचे. मस्त सुख. मी इथे ना अशी दुपारभर इथेच झोपून राहू शकते. आई ग, इतकं निवांत आणि रिलॅक्स वाटतंय ना खरंच. खाटेवर झोपल्यावर आंब्याच्या झाडाच्या कुशीत झोपल्यासारखं वाटायचं. उठू नये असंच वाटत होतं. आता मी मनात असूनही उठू शकत नाहीये अशी अवस्था आहे.
अक्षयदादा आणि त्यांचे कुटुंब अगदी घरचेच असल्याप्रमाणे काळजी घेतात. इथल्या या माझ्या मुक्कामात अगदी निवांतपणा होता. दुपारची अशी निवांत वेळ आहे आणि आतमध्ये अक्षता वहिनी आता मासा फ्राय करायला घेणार आहे. तर ते प्रिपरेशन मला बघायचं आहे. आम्ही जो सकाळी मासा खरेदी केला होता ना, गुंजली, तर तो मासा आज फ्राय करणार आहोत आणि मी तो पहिल्यांदाच ट्रायही करणार आहे. तर ती कसा म्हणजे काय मसाला लावती आहे, कशी प्रोसेस आहे हे मी बघायला खूप उत्सुक आहे. आपण जाऊयात. अक्षता वहिनीने माशाला मीठ लिंबू लावून ते मुरवत ठेवले होते. लाल मिरची पूड, आलं लसूण पेस्ट आणि आगळ एवढं घ्यायचं आणि ते माशाला लावायचं. आणि मीठ आपण आधी लावून घेतले. ओके. तिनं लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ लावून मसाला तयार केला. तो माशाला लावला आणि थोडा वेळ मासे मुरवत ठेवले. त्यानंतर ते रव्यात आणि तांदळाच्या पिठात घोळवले आणि फ्राय करायला ठेवले. हो, तयार झाला गुंजली फ्राय. हा मासा जितका चविष्ट आहे तितकाच पौष्टिकही. पचायला हलका आहे, भरपूर प्रथिनं यातून मिळतात, शिवाय फॅटही अगदी कमी आहे. कोकणात, केरळमध्ये हा मासा अगदी आवर्जून खाल्ला जातो. तर हे आहे आपलं दुपारचं जेवण. गरम गरम मासा फ्राय केलेला आहे, गुंजली मासा. सोबत माशाची कढी आहे, सोलकढी आहे. मालवणी जेवण सोलकढीशिवाय अपूर्णच असतं. तर सोलकढी आहे आणि आपलं कांदा लिंबू ते सॅलेड आहे. मी पहिल्यांदाच हा गुंजली मासा ट्राय करणार आहे. मी आधी खाऊन बघते, नुसता मासा खाऊन बघते मी आधी. वाव, खूपच चविष्ट आहे हा मासा. तर याची जी टेस्ट आहे ना, तर ती बांगड्याच्या जवळ जाते. आणि बांगड्या कसा थोडासा असा मोडला की त्याचा असं कट्स दिसतात ना आपल्याला, थोडासा असा फ्लेकी फ्लेकी दिसतो. पण हा असा छान असा काय म्हणायचं, घट्ट आहे हा थोडासा आणि चुई आहे थोडासा. म्हणजे एका घासात त्याची भरपूर चव जाणवते एवढ्या छोट्याशा पीसमध्ये. आपल्याला मालवणची समुद्रकिनाऱ्याची बाजू परिचित आहे, पण मालवणला अशा हिरव्यागार डोंगर दऱ्यांची सोबतही लाभलीये. यातल्याच एका दरीत हे सुंदर असं देवळी गाव वसलंय. मी आता आलीये देवली गावातल्या वरचीवाडीमध्ये. छान दरीमध्ये हे गाव वसलंय. तर मी या गावाचा आता फेरफटका मारणार आहे. चालत चालत इथं आले आणि आल्यावरती मला एक निळ्या रंगाचं सुंदर घर दिसलं. तर हे घर पूर्णपणे मातीमध्ये बांधलेलं आहे आणि वाडीतलं हे शेवटचं मातीचं घर आहे. आणि किती सुंदर आहे बघा ना. काळानुरूप घरांची बांधकामं, घरांची रचना बदलत गेली, पण अजूनही आपल्याला या वाडीमध्ये हे मातीचं घर बघायला मिळतंय. कौलारू शेणानं सारवलेलं हे घर बघताना कोकणातल्या जुन्या रम्य आठवणींची खिडकी उघडी झालीच. मला तर 82 वर्ष झाली, पण माझ्या लग्नाला 77 सालात माझं लग्न झालं. त्याच्या आधीचा. तुम्ही जपलंय म्हणून ते छान आहे, अजून बघायला मिळतंय. कोरा चहा केलाय? हो, कोरा दूध पण आहे आमच्याकडे. नाही, आम्हाला कोराच आवडतो. खाऊ. आजीने दिलेल्या या कोऱ्या चहात प्रेमाचा गोडवा होता. बरं वाटलं. चहा पिऊन झाल्यावर त्यांनी आतून त्यांचं घर दाखवलं. जाताना मला त्यांच्या बागेतलं गुलाबाचं फूल माळायला दिलं. थँक्यू.
घालते मी केसात. बसलं ना? छान दिसतंय. आजींच्या पाहुणचाराचा आनंद घेतला. त्या आजी मगाशी सांगत होत्या की म्हणजे आधी इथे वाघांचा बिबट्यांचाही खूप वावर होता. इतकं हे म्हणजे मालवणच्या बाजूला असलेलं काय म्हणायचं घनदाट जंगल होतं. आणि खरंच म्हणजे इथं आल्यावरती ते दिसतं की इकडची जी डोंगर रांग आहे ना पूर्ण हिरवी आहे आणि खूप दाट दाट झाडी तिथं दिसते. गाव दरीच्या उतरणीत असल्यामुळं गावात जायला पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरल्यावर दाटीवाटीनं वसलेली घरं आणि त्यांच्या समोरची हिरवाई असं दृश्य दिसतं. तर इथे वाडीतली घरं आहेत आणि इकडे खाली ना अजून उतारा आहे आणि त्या उतारावरती सगळ्यांची परसबाग आहे. इथे परसबाग आहे आणि तिकडे पुढे सगळ्यांची माडबागायती आहे. त्या बाजूला जास्ती करून सुपारीची झाडं भरपूर आहेत. आम्ही आता गावातल्या सुजाता काकूंकडे आलो आहोत. तर त्या तांदळाचे लाडू खूप उत्कृष्ट बनवतात. तर आता त्या म्हणजे तांदूळ जो उकडा तांदूळ असतोय ना तो आता भाजूनच घेत आहेत. हे कुठले तांदूळ? उकडे म्हणजे भात हे उकडतात लावून आणतात आणि ते तांदूळ बनवतात. हां हां त्याचे मग हे भाजून पीठ तयार करून लाडू बनवतात. हे भाजलेले तांदूळ आणि गूळ एकत्र करून पीठ तयार केलं. त्यात काळे तीळ घातले आणि लाडू वळायला घेतले. काकूंच्या हाताला इतकी गती की हा हा म्हणता त्यांनी एवढे लाडू तयार केलेही. मी स्टेमध्येच हा लाडू खाल्ला होता आणि तो मला खूप आवडला होता. आणि मी विचारलं की हा लाडू कुठे तयार करतात, तर तो याच गावामध्ये सुजाता काकू आहेत त्या करतात आणि हा लाडू मी आता खाते. तांदूळ भाजल्याचा जो फ्लेवर येतो ना तो मस्त लागतोय आणि मध्ये मध्ये काळे तीळ येतात त्यानं मजा येते. आणि या गावाच्या जवळच एक अत्यंत सुंदर जागा आहे. डोंगरांच्या पायथ्याशी असलेली ही पाणथळ जागा. पक्षी निरीक्षण करायला आवडतं त्यांच्यासाठी तर ही जागा बेस्टच आहे. मी आता माझ्या आवडत्या जागे आलेले आहे. मला ना वेटलँड्स म्हणजे ह्या ज्या पाणथळी जागे असतात तिथं फिरायला खूप आवडतं. कारण तिथं बगळे, त्यामध्ये चरणाऱ्या म्हशी, बरेचसे किंगफिशर्स असे बरेचसे पक्षी दिसत असतात. तर आता आम्हाला खंड्या दिसलेलाच आहे आणि एक नाही तर 3 प्रकारचे खंड्या इथे मला आता दिसलेत. तर खूप मस्त आहे जागा ही. आणि ही जागा एवढीच नाही आहे तर इतकी लांबपर्यंत पसरलेली आहे. ही पाणथळ वाटतेच, शिवाय इथे भाताची शेतीही होते. पाऊस पुष्कळ झाल्यामुळं इथं भरपूर पाणी भरलं, त्यामुळे यावर्षी लोकांनी इथं शेती केली नाही. आता इथे वॉटर लिली म्हणजेच कुमुदिनी भरपूर वाढली होती. त्यांच्यात फिरणारे हे पाणकावळे किती सुंदर दिसत आहेत बघितलं. आमच्या समोर या खंड्याने माशाची शिकार केली. फांदीवर आपटून आपटून तो मासा खात होता. तळ हाता एवढा मासा त्याने काही वेळातच असा फस्त केला. मी या पुलावर थांबून इथला निसर्ग न्याहाळत होते. सूर्य तोपर्यंत अस्ताला गेला. काकांनी म्हशींना पाणथळीतून बाहेर काढलं. संध्याकाळ फार सुंदर होती इथली. तर रात्रीचं जेवण आलेलं आहे आणि रात्रीच्या जेवणाला आम्ही सकाळी जी समुद्र मेथी खरेदी केली होती तर तिची भाजी केली आहे. तर ती भाजी आहे समुद्र मेथीची. तांदळाची खीर आहे, कोशिंबीर आहे, सोलकढी आहे आणि चण्याची उसळ आहे आणि आपलं डाळ आणि चपाती असा छान बेत केला आहे.
तर कोकणात व्हेज ही खूप उत्तम मिळतं. तर मी आता ही समुद्र मेथीची भाजी खाऊन बघते. वाव, ही भाजी ना खरं तर चवीला खूप कडू असते, पण वहिनीनं ना ती खरंच खूप छान केली आहे. त्यामध्ये खोबरं, कांदा याचं प्रमाण इतकं जबरदस्त आहे ना की त्याचा कडसरपणा खूप कमी झालाय. मस्त आहे. तांदळाची खीर पण मस्त आहे. छान, आता जेवते मी पोटभर. मालवणच्या या भटकंतीत मालवणच्या गाभ्यातल्या कित्येक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इथे येताना मी कोरी पाटी घेऊन आले होते, पण मालवणच्या माणसांनी ही पाटी मालवणी बोलीनं प्रेमळ अगत्यानं अशी भरून दिली. आणि अरण्य होमस्टेच्या चव्हाण कुटुंबाने प्रेमपूर्वक केलेला पाहुणचार तर मी कधीच विसरणार नाही. हा एपिसोड जरूर शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.